महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। अंबरनाथमध्ये इलेक्ट्रिक गाडीला आग लागल्याची घटना घडली आहे। अंबरनाथमध्ये इलेक्ट्रिक गाडीला आग लागून बाजूला उभ्या असलेल्या 12 गाड्यांचाही कोळसा झाल्याची घटना घडली। त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांच्या सुरक्षतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। अंबरनाथच्या पालेगाव परिसरात लँडस्केप हेरिटेज नावाचं गृहसंकुल आहे। या संकुलाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका इलेक्ट्रिक दुचाकीला बुधवारी रात्री आग लागली। सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या या आगीने इलेक्ट्रिक गाडीत स्फोट होताच रौद्ररूप धारण केलं आणि आसपासच्या गाड्यांनाही आगीच्या वेढ्यात ओढलं। यात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 11 दुचाकी आणि एका कारचा अक्षरशः कोळसा झालाय। त्यामुळे रहिवाशांमध्ये उद्विग्नता आणि संतापाचं वातावरण आहे। आता इलेक्ट्रिक गाडीच्या बाजूला कोणीही आपल्या गाड्या उभ्या करू नका असं आवाहन सोसायटीतील रहिवाशांनी आसपासच्या इमारतीतील लोकांना केलंय। या घटनेमुळे इलेक्ट्रिक गाड्यांच्या सुरक्षतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।